या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। सोलापूर शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिले मंडळ अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या गणेशोत्सवात विविध समाजोपयोगी प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी पत्रकार परिषदेत दिली। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तसेच मानवी जीवनाला घातक असलेल्या जीवघेण्या डीजे डॉल्बी बंदीच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आमदार विजयकुमार देशमुख, राजशेखर हिरेहब्बू, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, चंद्रकांत बांदकर, आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके, सचिव अनिल सावंत, ट्रस्टी खजिनदार चंद्रकांत कळमणकर, इरप्पा मेंढके, सर्व ट्रस्टी विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे। ही रॅली नवी पेठ, चौपाड, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस मध्यवर्ती मिरवणूक मार्गाने जात दत्त चौकातील सरस्वती विद्या मंदिर येथे रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीत 10 शाळेतील सुमारे 1000 एनसीसी कॅडेटसह विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी दिली। सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी नागेश करजगी ऑर्किड शाळेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मंडळाने नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी सांगितले। यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक ही सकाळी 11 वाजता देशमुख वाड्यात मानाच्या गणपतीचे पूजन करून प्रारंभ करण्यात येणार आहे। या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, लेझिम, झांज, टिपरी, ढोल पथकांचा समावेश असून 39 मंडळे लेझिम ताफ्यासह सहभागी होऊन शिस्तबद्ध डाव सादर करत असतात। सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाकडून डीजे डॉल्बी मुक्त अशा मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, ट्रस्टी सुनील रसाळे, ट्रस्टी संजय शिंदे, ट्रस्टी विजय पुकाळे, ट्रस्टी गौरव जक्कापुरे, गणेश चिंचोळी, चक्रपाणी गज्जम, मल्लीनाथ याळगी, संतोष खंडेराव, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।